अगं तुझी आई आत अडकली आहे ना. आई ठरलं तर मग आजच्या भागात काय भन्नाट थरार दाखवलाय ना. जानकी आणि सखीसमोर अखेर प्रियाचा बाण फुटतो आणि भावनेच्या भरात ती ओरडून सांगते, प्रतिमा माझी आई नाहीये. वाचवा. अगदी सुरुवातीलाच सीन सुरू होतो तो एका टेन्शनने भरलेल्या वातावरणात. प्रतिमा आतमध्ये अडकलेली असते, पूर्णपणे घाबरलेली, आणि बाहेर दरवाजाजवळ जानकी आणि सखी प्रियाला घेऊन येतात. जानकीचा आवाज अगदी थरथरत असतो, पण ती जोरात ओरडत असते, अगं प्रिया, दार उघड लवकर, तुझी आई आतमध्ये अडकलीये. तुला काहीच काळजी नाही का तिची? जा ना, तिला वाचव. पण प्रिया मात्र अगदी थंडपणे उभी असते. तिच्या चेहऱ्यावर ना भीती ना काळजी. ती सरळ म्हणते, आई आतमध्ये अडकलीये तर त्यात माझा काय दोष? मला माझा जीव जास्त महत्वाचा आहे. हे शब्द ऐकून बाहेर उभ्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आतमध्ये सुमन आणि प्रतिमा हे सगळं ऐकत असतात. प्रतिमाच्या डोळ्यात अश्रू येतात, मनातून ती पूर्णपणे तुटते. एक आई म्हणून तिला हे पचतच नाही की तिची स्वतःची मुलगी इतकी कठोर कशी काय वागू शकते. त्या क्षणी प्रतिमा मनातच विचार करते, खरंच ही तन्वी माझीच मुलगी आहे का? कारण कोणतीही मुलगी आपल्या आईशी असं वागू शकत नाही. आणि हा विचार तिच्या मनाला अजूनच पोखरून टाकतो. दरम्यान जानकी हुशारीने ह्या सगळ्या गोष्टीचं लाईव्ह रेकॉर्डिंग करत असते आणि लगेचच ते अर्जुन आणि सायलीला पाठवते. अर्जुन आणि सायली त्यावेळी बाहेर गेलेले असतात, गाडीत बसलेले. सायलीचा मोबाईल वाजतो आणि ती व्हिडिओ पाहते. तो व्हिडिओ पाहताच दोघंही हादरतात. प्रियाच्या विरोधात हा अजून एक ठोस पुरावा त्यांच्या हातात लागतो. अर्जुनच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत असतो, तर सायलीला विश्वासच बसत नाही की प्रिया इतकी निर्दयी असू शकते. दोघेही लगेच काहीतरी ठरवतात आणि पुढे काय करायचं ह्याचा विचार करू लागतात. यानंतर सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्या अंगणात. तिथे प्रिया मोबाईलवर कोणाशी तरी बोलत उभी असते, अगदी निर्धास्त. पण अचानक वातावरण बदलतं. जानकी आणि सखी मागून येतं आणि तिच्यावर आग ओतते. सगळं इतकं पटकन घडतं की प्रिया काही समजूनही घेत नाही आणि पुढच्या क्षणी ती आगीच्या भक्षस्थानी सापडते. ती जोरजोरात ओरडायला लागते, वाचवा, मला वाचवा. तिचा आवाज ऐकून सगळे धावत तिथे येतात. अर्जुन, सायली, प्रतिमा, सुमन, कल्पना, अश्विन. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का स्पष्ट दिसतो. प्रिया आगीत तडफडत असते आणि ते दृश्य पाहून अंगावर काटा येतो. तेवढ्यात सायली पुढे येते. तिच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही असतात. ती प्रियाकडे पाहत म्हणते, काय प्रिया, आत्ता जर प्रतिमा आत्या भाजल्या असत्या ना तर तुला काहीच फरक पडला नसता. पण आता तू स्वतः आगीत अडकली आहेस. बघ कसं वाटतंय ना. हा त्याचाच परिणाम आहे. जानकीचे शब्द ऐकून सगळे स्तब्ध होतात, कारण ही फक्त शिक्षा नाही तर एका वागण्याचं उत्तर आहे. या सगळ्या गोंधळात प्रतिमा मात्र शांत उभी असते. तिच्या चेहऱ्यावर दुःख, धक्का आणि एक मोठा प्रश्न, हीच का माझी मुलगी? आजचा भाग इथेच प्रेक्षकांना विचारात टाकून संपतो. पुढे काय होणार? प्रिया वाचणार का? आजचा भाग खरंच मालिकेच्या इतिहासात लक्षात राहील असा ठरतो, कारण यात केवळ थरार नाही तर नात्यांचं खोलवर विश्लेषण, भावनांचा स्फोट आणि पात्रांच्या खऱ्या चेहऱ्यांचा उलगडा एकाच वेळी पाहायला मिळतो. सुरुवातीलाच आपल्याला एका अत्यंत टेन्शनने भरलेल्या प्रसंगात नेलं जातं, जिथे प्रतिमा आत अडकलेली असते आणि बाहेर जानकी व सखी प्रियाला दार उघडण्यासाठी विनंती करत असतात. हा सीन केवळ कथानक पुढे नेणारा नाही तर प्रेक्षकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा आहे. जानकीचा आवाज, तिचं तगमगणं आणि सखीची साथ हे सगळं इतकं रिअल वाटतं की आपणही त्या परिस्थितीत उभी आहोत असं वाटायला लागतं. पण या सगळ्यात सर्वात मोठा धक्का देणारी गोष्ट म्हणजे प्रियाचं वागणं. ती ज्या थंडपणे आणि स्वार्थीपणे प्रतिक्रिया देते, मला माझा जीव महत्वाचा आहे, हे वाक्य केवळ संवाद नाही तर तिच्या व्यक्तिरेखेचा कळस आहे. इथेच दिग्दर्शकाने एक मोठं टर्निंग पॉइंट दाखवला आहे. आतमध्ये प्रतिमा आणि सुमन हे सगळं ऐकत असतात आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावर उमटणारी वेदना शब्दात मांडणं कठीण आहे. एक आई म्हणून तिच्या मनात निर्माण होणारा प्रश्न, ही खरंच माझी मुलगी आहे का? हा फक्त तिचाच नाही तर प्रेक्षकांचाही होतो. यानंतर जानकीने केलेलं लाईव्ह रेकॉर्डिंग हा एक स्मार्ट ट्विस्ट आहे. आजच्या डिजिटल युगात अशा प्रकारे सत्य बाहेर आणणं खूपच रिलेटेबल वाटतं. अर्जुन आणि सायली गाडीत बसून तो व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा धक्का, राग आणि निर्धार हे सगळं खूप प्रभावीपणे दाखवलं आहे. विशेषतः अर्जुनचा शांत पण आतून पेटलेला स्वभाव आणि सायलीचं भावनिक प्रतिसाद यामुळे हा सीन अधिकच जिवंत होतो. पुढचा सीन म्हणजे सुभेदारांच्या अंगणात घडणारी आग लागण्याची घटना. हा तो पूर्ण भागाचा क्लायमॅक्स म्हणावा लागेल.
प्रिया निर्धास्तपणे मोबाईलवर बोलत उभी असताना अचानक तिच्यावर आग ओतली जाते आणि ती आगीत सापडते. हा प्रसंग खूपच शॉकिंग आहे. इथे दिग्दर्शकाने प्रेक्षकांना पूर्णपणे हादरवून सोडला आहे. प्रियाचा वाचवा म्हणत ओरडणं, तिची तडफड आणि बाकी सगळ्यांचा धावून येणं